हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी, घरी दारी रण शेजारी, नटखट ही चटपट ही स्वाट ही बहुगुणी आवडी सर्वाला. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. मम्मी हे बघ, असं व्यवस्थित लहान बाळाला पकडायचं असतं आणि त्याचं डोकं जर तू नीट नाही पकडलंस ना तर त्याची मान दुखते रे. नाही नाही, असंच पकडे. यार आपल्याकडे लहान बाळ. अनन्या अनन्या ऐक ना, इकडे बस 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 बस. आम्हाला ना तुला काहीतरी सांगायचं आहे. हे बघ अन्वी, मला ना आता काहीच सांगू नकोस. आधीच त्या गजोदरने माझं डोकं खराब केलं. काय केलं त्याने? अरे आपल्या घरातल्या माणसांबद्दल काहीही बोलत सुटलाय. आपल्या घरातल्या माणसांबद्दल? हो म्हणजे बाई माणसांबद्दल. तो हो ना. अरे मी आजीलाही सांगितलंय की त्याला चांगलं झाप म्हणून. मी सकाळी इन्स्टिट्यूटला जात होते ना, त्यावेळेस अरे तो चंपाला काहीही सांगत होता आणि मी जाब विचारायला गेले ना तर दोघांनी पळ काढला. मग मी इन्स्टिट्यूट वरून परत येताना जाब विचारायला गेले ना तर दोघंही सपशेल नकार देतात. म्हणतात आम्ही असं काही बोललोच नाही म्हणून. एवढं काय बोलला तो? आजीला काही सांगितलं नाही तो काय म्हणला ते. पण मी तुम्हाला दोघांना सांगते तो काय बोलला. हा सांग सांग. अगं तो चंपाला सांगत होता की आपल्या घरात बाळ होणार आहे. काय? हो चक्क असं बोलत होता. कुणाचं नाव घेतलं त्याने? अरे नाही, कुणाचं नाव नाही घेतलं. पण हे बोलला म्हणजे आपल्या आईबद्दलच बोलला ना. उद्या तो गजोदर आणि चंपा बाहेर जाऊन सांगतील सगळ्यांना की अन्वी अनन्या ओमीला भाऊ किंवा बहीण होणार आहे. नाही नाही, आपल्याला भाऊ किंवा बहीण नाही होणार आहे. हे मला माहितीये ओमी, पण तो असं काहीतरी फालतू बोलत होता ना. त्यांच्या ऐकण्यात आहे ना काहीतरी गडबड झालीये. आम्ही जे ऐकलंय ना ते एकदम बरोबर आहे. आम्ही जे ऐकलंय ते एकदम परफेक्ट ऐकलंय. आपल्या घरात बाळ होणार आहे. पण आईला नाही, आजीला. आपली ग्रँडमा बाळ होणार आहे. काय? अगं कुणी सांगितलं तुम्हाला हे? ए अनन्या ऐकलं, नको ना जाऊ, नको ना जाऊ. मी पुन्हा विचारतीये, कुणी सांगितलं हे? आई बाबा आणि तू त्यांनी स्वतःहून सांगितलं? स्वतःहून नाही सांगितलं, आम्ही चोरून ऐकलं. हो, आम्ही लपून ऐकत. अनन्या जरा इकडे ये. आले. केवढी ओरडली.
प्राजक्ताच्या वेळेला सुद्धा मला असंच लोणचं खावंसं वाटायचं नाही. आत्ता पण बहुधा तसंच असेल काहीतरी. हे नाही, नंदिनीला सांगितलं पाहिजे, मला लोणचं करून दे बाई. पाहिलंच अनन्या, तर हे असं आहे. तरी बरं, घरात काही घडलं की आधी आम्ही तुझ्या कानावर घालतो. हो ना, बरं झालं अनन्या तू वेळेवर आलीस, म्हणजे निदान तुला तुझ्या डोळ्यांनी सगळं बघता आलं बघ. नाही पण अजूनही मला हे खरं वाटत नाहीये. का? अगं, आत्ता आपण डोळ्यांनी पाहिलं आणि आम्ही जे काही सांगतोय ते तुला सगळं खोटं वाटतंय? अगं आत्तू, मी असं कधी म्हणाले की मला तुमचं खोटं वाटतंय म्हणून? सॉरी, तू असं नाही म्हणालीस ना. अगं, तुला हे सगळं खरं का वाटत नाहीये? अगं अनन्या, जसं तुला खरं वाटत नाहीये ना, तसंच आम्हाला पण खरं वाटत नव्हतं ग. हो, पण आम्ही याआधी काही गोष्टी आमच्या डोळ्यांनी पाहिल्या आणि मग आम्हाला सगळं खरं वाटायला लागलं. म्हणजे अजून काय पाहिलं तुम्ही? अगो तुला सांगते, आईनं हेमाला कैऱ्या पाडून मागत होत्या बघ. आणि अगं आंबट खायला मागत होत्या, चिंचो, बोरो, आवळे हे सगळं मागत होत्या. आणि लोणचं खाल्लेलं तर आपण सगळ्यांनी डोळ्यांनी बघितलंच ना ग. नाही पण आई, एवढ्यावरून हे सिद्ध होत नाही ना ग की तिला दिवस गेलेत म्हणून. बरोबर, एवढ्यावरून हे सिद्ध होत नाही. पण आपल्या कानावर जी चर्चा येते त्याला बळकटीच मिळते ना. बाबा, आपल्या कानावर काय आलंय, कुठून आलंय? ही चर्चा करणारा जो व्यक्ती आहे ना, तो मूर्ख आहे असं मी म्हणेन बाबा. मी खूप झापलंय त्याला. बरोबर, तो मूर्ख आहे यात काही शंकाच नाही. अगदी बरोबर. पण धन्या, आपण तुझ्या आजीला असं डायरेक्ट विचारू शकत नाही ना. म्हणून आम्ही विचार करतोय की तिचं जरा निरीक्षण करूयात आपण. हो, आपण आईचं निरीक्षण करू. म्हणजे जर हे सगळं खरं असेल तर आपल्याला तिची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. हे बघा तू, काळजी घेण्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये. एरवी आपण एकमेकांची काळजी घेतोच की. हो, घेतो. पण आता आपल्याला आईची नीट काळजी घ्यावी लागणार आहे, जरा जास्त लक्ष ठेवावं लागणार आहे. आणि एकदा का आपल्या सगळ्यांची खात्री पटली ना की हे प्रकरण आधी आपल्याला बाबांच्या कानावर घालावं लागेल. हो, आणि अशा वेळी ना बाबा आईंजवळ असणं खूप गरजेचं आहे गो. नाही नाही, हे बघा, तुम्ही लगेच आजोबांच्या कानावर घालण्याची घाई करू नका. पण सगळेच जरा शांत राहूयात ना या बाबतीत. मी बघते काय करायचं ते.
फॅन्टॅस्टिक बुक एजन्सी. हा, मी लक्ष्मी अभ्यंकर बोलतेय. हा, मला ना बाळणपणात कोणती काळजी घ्यावी हे पुस्तक हवंय. हो, लेखक अगं बाई, लेखकाचं नाव नीटचं आठवत नाहीये. सचिन दवे का देव असं काहीतरी होतं बाई. हा, डॉक्टर सचिन देव का दवे असं काहीतरी होतं. पण नीटचं आठवत नाही हो. नाही, बाळणपणात कोणती काळजी घ्यावी अशा लेखकांची अनेक पुस्तकं आहेत. पण मला ना बाळणपणात कोणती काळजी घ्यावी हे त्याच लेखकाचं पुस्तक हवं आहे. हा, नाही, माझ्याकडे प्रत होती अहो त्याची, पण आता ती खूप जीर्ण झालीये. हो ना. नाही, मला सापडली तर मी तुम्हाला नाव कळवतेच. पण तोपर्यंत ना मी तुम्हाला नाव, माझं ऍड्रेस आणि पैसे हे सगळं पाठवून ठेवते. पण बाळणपणात कोणती काळजी घ्यावी हे पुस्तक मला हवंच आहे आणि त्याच लेखकाचं हवंय. हो, ते खूप चांगलं आहे ना. हो, ठेवू का फोन? हा, पुस्तक मागवते. बाळणपणात कशी काळजी घ्यायची ना त्याचं पुस्तक मागवत. मी बोलले होते ना तुला. सगळ्या गोष्टी जुळतात ग. हो ना. आई, काय करतेस तू? काही झालं तर? हो ना. अगं, स्वतःचा नाही निदान पोटच्या बाळाचा तरी विचार कर ना. पोटच्या बाळाचं म्हणजे? पोटच्या मुलांचा तरी विचार कर. हा. तुला काही झालं, लागलं तर आम्हाला किती दुःख होईल ना. हो. अच्छा, पोटच्या मुलांचा विचार कर असं म्हणाली का ती? हो. अगं आई, अशा अवस्थेत तसं सगळं करायचं नसतं. अशा वयात असं म्हणायचंय तिला. हा. झालंय. हा, बरोबर. अशा वयात असं करायचं नसतं असं म्हणायचं होतं मला. वय वाढत जातं ना तसं हाडं ठिसूळ होत जातात. तुला फ्रॅक्चर झालं तर बाबा पण इथे नाहीयेत. हो. तुला काही शोधून द्यायचंय का? आम्ही शोधून देतो. हा, मी काढतो. थांब. अगं, हे ते असू दे. हा, असू दे. हा. आहे. असं काही लागलं तर आम्हाला सांगत जा ना. हं? या वयात असं काही करत जाऊ नकोस ग. काळजी वाटते. नाही, मला काही नकोय. आई, आई, हा, काय विचार करतेस? ते काही नाही. तुम्ही दोघं जा बरं आता इथं. हो. काय आई, कशी वागतेस तू? आणि अशी एकदम ढकलतेस का मला? आता तुम्ही दोघं जाता इथून का? अगं आई, थांब. आम्ही जातो. थांब. शांत. घाई अशी ढकलतेस काय? म्हणजे हळू जरा. अगं हो बाळा, ह्या वयात अशी चिडचिड होते ग बाळा. हो ग, होते ना. पण आई जरा सांभाळून. हा, आणि हे बघ, तुला काही लागलं ना तर मला लगेच आवाज द्यायचा. मी इथेच आहे. हो. आणि आई, काळजी घ्यायची हा स्वतःची. हा. मी येऊ? हो. काय चाललंय या लोकांचं ना. घेऊया. कुठलंय बाई, हेच आहे का आता ते?
आजी काय ग बरं वाटत नाहीये का? नाही ग, बरं वाटतंय. का ग? अगं उलट्या होत आहेत ना? मला नाही. अगं असं काय करतेस? तुझ्या उलट्यांचा आवाज आला म्हणून मी उठून आले तुला बघायला. अच्छा अच्छा, ते होय. अगं मीच उलट्या काढतेय. म्हणजे अगं काय, पित्त कमी व्हावं ना म्हणून मी उलट्या काढत होते. काय ना, आता तुझे आजोबा इथे नाहीयेत. आम्ही काय करायचो, रोज रात्री खूप गप्पा मारायचो. गप्पा मारता मारता कधी झोप लागायची कळायचंच नाही ग. पण आता ते गावाला गेलेत, ते इथे नसल्या कारणाने मला पटकन झोप लागत नाही. मग कुठल्या तरी कादंबरी, कथासंग्रह किंवा एखादं पुस्तक वाचत झोपते आणि मग खूप उशीर होतो, त्याच्यातच रमते. आणि तुला माहितीये, मला वेळेत पूजा झालेली आवडते, त्यामुळे मग झोप होत नाही आणि मग पित्त होतं. मग पित्त बाहेर काढण्याकरता मी उलट्या करते. अच्छा असं होय. आणि हे काय? हं? अगं हे तर बाळांपणात काळजी घेण्यावरचं पुस्तक आहे. हे का वाचतेस तू? अगं ही ना खूप जुनी प्रत आहे. ती शोधण्यात काल रात्री खूप उशीर झाला माहितीये. खूप महत्वपूर्ण माहिती आहे ह्याच्यामध्ये. नाही ते ठीक आहे, पण ही माहिती तुला आता काय करायची? छे छे, मला नकोय ग. पण ही माहितीपूर्ण पुस्तकाची नवीन कोरी प्रत कुणाला तरी भेट देता येईल ना. कुणाला भेट देणार आहेस? नाही, असं ठरवलेलं नाहीये कुणाला द्यायचं ते. कुणीही नवलग्न झालेली मुलगी आहे, तिला देता येईल. आपल्या घरात सुद्धा तिचा उपयोग होईल ना. आता तुझं लग्न होईल, तुला बाळ होईल, तुलाही उपयोगी येईल. जी काही काय बोलतेस? हे सगळं व्हायला फार वेळ आहे अजून. छे छे, अजिबात वेळ नाहीये. पुढच्या वर्षी लग्न होईल, त्याच्या पुढच्या वर्षी बाळ होईल. अगं दिवस काय भराभर जातात, तुलाही जातील. काही खरं नाहीये तुझं. काय ग बाई. अनन्या हिया माझी अनन्या. कोणीतरी येणार येणार ग. प्राजक्ता तू हे बोलतेस? अगं हो वहिनी, मी स्वतः माझ्या कानांनी आईनं बोलताना ऐकलंय. म्हणून तर म्हणते ना, कोणीतरी येणार येणार ग, ग कोणीतरी येणार येणार ग. प्राजक्ता तुला काय वाटतं ग, आईंना मुलगा होईल की मुलगी? छे बाई, तर ते मी कसं सांगणार? तरी पण सांग ना, तुला काय हवंय, मुलगा की मुलगी? अगं वहिनी, आता ते काय आपल्या हातात असतं का? पण मला असं वाटतं आईंना ना मुलगीच झाली पाहिजे बघ. का? इक्वल होईल ना ग. इक्वल म्हणजे? अगं इक्वल म्हणजे मला नाही का 2 मुली 1 मुलगा, तसंच आईंना पण नको का? असं म्हणायचंय का तुला? तुला सांगते, माझ्या मैत्रिणीनं मला नेहमी म्हणायच्या, बघ 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 तुझ्या सासूबाईंकडे बघ कशा 2 मुलांवर थांबल्यात म्हणून, आणि तू या काळातली असून सुद्धा 3 चान्स घेतले. मुलगा हवा होता ना ग, म्हणून 3रा चान्स घेतला. जाऊ दे ग वहिनी. हे बघ,
तुला सांगते मैत्रिणींचं फार मनावर घ्यायचं नसतं. आणि महत्वाचं काय होतं, तुला मुलगा हवा होता आणि तो झाला की नाही. हे प्राजक्ता हा? पण आईंना मुलगा होईल तो कुणासारखा असेल ग? म्हणजे आईंसारखा की बाबांसारखा? मला काय वाटतं माहितीये, तू ना बाबांसारखा असेल. खरंच? हो. म्हणजे हुबेहूब बाबांसारखा? अगं हुबेहूब कसा असेल, म्हणजे काय आता जन्मताच बाळाला मिशाळले आहेत की काय. तुझं ना आपलं काहीतरीच असतं बघ. गंमत केली ग मी. एक नाही, पण आपण ना त्याला मिशा ठेवायला लावू. हं? का ग? अगं आमचे हे मिशा ठेवत नाही ना, मग एका तरी मुलांनी वडिलांसारख्या झुपकेदार मिशा ठेवायला नकोत का? अगं वहिनी, आधी त्या बाळाला जन्माला ते येऊ दे. ए प्राजक्ता, हा? आपण आईंचं डोहाळे जेवण करूया का? आईचं डोहाळे जेवण? हो, नक्की करूया. आपण ना आईंना मस्त नटवू सजवू आणि ती चंद्रकोर असते ना त्याच्यावर बसवू बघ. हो, खूपच सुंदर आयडिया ग हो ना? वहिनी. आणि मस्त फोटो काढू आईचे. आपल्याकडे बाळ येणार आहे बघ. कोणीतरी येणार येणार ग, कोणीतरी येणार येणार ग. हुशार झपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूर